जय मरी माता देवी. कुंभ राशीच्या जातकानं सावधान राहा. 17 एप्रिलची जी दर अमावस्या येते ती तुमच्या आयुष्यात एक असा मोठा चमत्कार घेऊन येते ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. ही अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा अंत करणारी एक दैवी रात्र ठरणार आहे. जुन्या दुःखाचा काळ संपून आता तुमच्या नशिबाच्या क्षितिजावर यशाचा नवा सूर्य उगवणार. पण लक्षात ठेवा, हा मोठा बदल घडण्यापूर्वी निसर्ग हे ब्रह्मांड तुम्हाला काही खास संकेत देणार आहे हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकनं तुमच्या आसपास वावरणाऱ्या सावल्यापासून आता सावध राहण्याची वेळ आली आहे. या दर सामावशानंतर तुमच्या नशिबात अशा काही गुपितांचा स्फोट होईल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच आता तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार की काय अशी भीती निर्माण करणारी परिस्थिती उद्भवणार आहे. पण या संघर्षातून तुमचा असा भाग्योदय होईल की कालपर्यंत तुम्हाला नावे ठेवणारे लोक आज तुमच्या पायाशी नोंदणं घेतील. नियतीचा हा क्रूर वाटणारा खेळ प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची पहिली पायरी ठरणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकनं ही रात्र तुमच्या धैर्याची अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरेलच. आणि 17 एप्रिलच्या त्या अमावस्येनंतर पुढच्या काही तासातच तुमच्या आयुष्यात अशा अकल्पनीय घटना घडतील ज्याची वाच्यता करणे कठीण होईल. हे संकट केवळ आर्थिक किंवा मानसिक नसून ते तुमच्या संपूर्ण भविष्याला हादरून टाकणार आहे. मात्र या संकटाच्या पोटातच कुबेराचा खजिना दडलेला आहे. काय आहे तो काळोखातला इशारा आणि कसं वाचणार तुम्ही स्वतःला या संकटातून? कसं मिळणार हे अपाट यश हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराचे रडगाणे देऊ शकते. म्हणून एक योग्य निर्णय तुम्हाला जगजता बनवू शकतो. तर कुंभ राशीच्या जातकानो 17 एप्रिलच्या या दर अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात जे पहिले मोठे वळण येणार आहे ते तुमच्या कल्पनेपलीकडचं असेल. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या कोंडीत अडकला होता ती कोंडी आता फुटणार. नशिबाचं असं एक चक्र फिरणार की तुम्ही आतापर्यंत ज्या कामांना शक्य समजत होता ती कामं स्वतःहून मार्गी लागतील. हे वळण सुरुवातीला तुम्हाला थोडे गोंधळात टाकू शकते. पण विश्वास ठेवा मित्रांनो, हे तुमच्या उत्कर्षासाठी निसर्गाने या ब्रह्मांडाने रचलेले एक सुंदर षडयंत्र आहे. कुंभ राशीचा जातकानं या काळात तुम्हाला अशा काही व्यक्तीची साथही लाभेल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षाही केली नव्हती. हे वळण केवळ व्यावसायिक नसेल तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी स्थिरता घेऊन येणार आहे. तू तुमची निर्णय क्षमता या काळात कमालीची वाढेल. पण सावधान मित्रांनो, जेव्हा नशीब वेगाने वळण घेते तेव्हा जुन्या सवयी, नकारात्मक विचार तुम्हाला मागे खेचण्यासाठी प्रयत्नही करतील. या वळणावर तुम्हाला केवळ तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण हीच ती वेळ आहे जिथे तुमचे भविष्य सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. कुंभ राशीच्या जातकानं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वळणामुळे तुमचा आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. जी संधी तुमच्या हातातून निसटली होती असे तुम्हाला वाटत होते ती संधी आता नव्याने रूपात आणि अधिक ताकदीने तुमच्या समोर येईल. हे वळण तुम्हाला सांगत आहे की आता थांबण्याची वेळ नाही तर झेप घेण्याची वेळ आहे. दर अमावस्याचा अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा आहे, जो तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवेल. तिथून मागे वळून पाहताना तुम्हाला फक्त तुमच्या कष्टाचे चीज झालेलं दिसल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो लक्षात घ्या की या दर अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे सत्याचा उलगडा. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जो ब्रह्मनाची अवस्था होती ती आता कायमची दूर होईल. कारण तुमच्या पाठीमागे कोण काय बोलते, कोण तुमचं खरं ही चिंतक आहे याचे स्पष्ट चित्र तुमच्या समोर येईल. हे सत्य सुरुवातीला थोडं तुम्हाला धक्का देणार असेल, पण ते तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा मनातील अंधार दूर होतो तेव्हा यशाचा मार्ग सुद्धा स्पष्ट दिसू लागतो. कुंभ राशीच्या जातकानं हा काळ तुमच्यासाठी दूध का दूध व पाणी का पाणी करणारा ठरेल. ज्या व्यक्तीने तुमच्या सरळपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्याचा खरा चेहरा आता तुमच्या समोर या समाजासमोर येईल. पण त्यातील सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यामुळे तुमचा कोणावरही तरी आंधळा विश्वास तुटेल आणि तुमच्या आधी तुम्ही व्यावहारिक बनायला लागाल. निसर्ग स्वतःहून तुमची बाजू घेणार असून तुमचे विरोधक आपोआपच शांत होतील. तुम्हाला कोणाशी वाद घालण्याची गरज नाही मित्रांनो, कारण तुमची सत्यता, तुमचे कार्यच त्याच्यासाठी सर्वात मोठे उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. कुंभ राशीच्या जातकाने या सत्याच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सुप्त गुणाची सुद्धा जाणीव होईल आणि तुम्हाला हे उमजेल की तुमच्याकडे जी ताकद आहे, जिच्या मदतीने तुम्ही कोणावरही संकट मात करू शकाल.
मित्रांनो, तुम्हाला केवळ सावध करणार नाही ही अमावस्या, तर तुम्हाला सामाजिक मानसिकदृष्ट्या इतकं खंबीर बनवेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे धाडसी निर्णय अगदी सहजपणे घेऊ शकाल. ही दर अमावस्या तुमच्या मनातील भीतीला मारून तिथे आत्मविश्वासाचे बीज रोवणार आहे, जो तुमच्या येणाऱ्या सुवर्ण काळाचा भक्कम पायही ठरेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं या दर अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणारी तिसरी घटना म्हणजे अचानक होणारा धनलाभ व प्रगतीची दारे उघडणे. ज्या आर्थिक अडचणींनी तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नाही, त्या अडचणी आता बर्फासारख्या वितळताना दिसतील. नशिबाच्या एकाच्या गुपित चावीने तुमचे बंद नशीब उघडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. मित्रांनो, एखाद्या जुना अडकलेला पैसा असो किंवा रखडलेला व्यवहार या काळात अनपेक्षितपणे पूर्ण होईल. ही अमावस्या तुमच्यासाठी रिकाम्या हाताने नाही, तर भरभरून आशीर्वाद घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकाने या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या सुरुवातीला खूप साध्या वाटतात, पण त्या संधीच्या मागे यशाचा मोठा डोंगर दडलेला आहे. तुमच्या कर्माचं फळ मिळवण्याची हीच ती खरी वेळ आहे. जर तुम्ही कुठल्या नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा ठरेल. मात्र येथे एक महत्वाची टीप: जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते, तेव्हा गुप्त शत्रू व मत्सर करणारे लोक सुद्धा सक्रिय होतात. आणि त्यामुळे तुमच्या प्रगतीची चर्चा सर्वांसमोर न करता शांत राहून आपले काम करत राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो हा काळ तुम्हाला मानसिक शांतता देणारा ठरेलच, कारण तुमची कर्ज व देणी फेडण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतील. आणि त्यासोबतच भाग्याची एक साथ तुम्हाला सांगत आहे की आता रडण्याचे दिवस संपले असून लढण्याचे दिवस सुरू झालेत. ही दर अमावस्येची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेलच, आणि तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला अशा आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण उत्साहाचे होईल. तुमच्या आयुष्यातील आर्थिक व्यसनाचा कायमचा करणारी ही अमावस्या ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणारी चौथी मोठी घटना ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि नात्यांशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात नात्यांबद्दल जी घालमेल सुरू होती ती आता शांत होणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यातून अशी माणसे स्वतःहून दूर होतील जी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होती किंवा तुमच्याबद्दल मनात आकस धरून होती. हे नात्यांचे विषमुक्तीकरण, डिटॉक्स तुमच्यासाठी सुरुवातीला वेदनादायी वाटू शकते, पण भविष्याचा विचार करता हा निसर्गाचा तुमच्यावर झालेला सर्वात मोठा उपकार असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ही अमावस्या तुमच्या आयुष्यात खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तींना ओळखून देण्याची शक्ती घेऊन येत आहे. ज्या नात्यांमध्ये आजवर केवळ गैरसमज आणि दुरावा होता, तिथे आता संवादाचे नवे पूल बांधले जातील. विशेषतः तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसोबत असलेले संबंध अधिक दृढ होतील. तुम्हाला हे जाणवेल की जी माणसे तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, तीच तुमची खरी संपत्ती आहे. नात्यांमधील हा सकारात्मक बदल तुम्हाला मानसिक बळ देईल, ज्यामुळे तुम्ही जगाशी लढण्यासाठी पुन्हा सज्ज व्हाल. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमची समाजात असलेली प्रतिमासुद्धा उजळून निघेल. लोक तुमच्या शब्दाला मान देऊ लागतील आणि तुमच्या सल्ल्याची किंमत वाढेल. जर तुमचे कोणाशी जुने वाद असतील तर ते मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला माफ करा, पण कुणालाही पुन्हा तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची संधी देऊ नका. हा भाग तुम्हाला हेच शिकवेल की आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी माणसांची साथ लागते, पण ती माणसे योग्य असणे जास्त गरजेचे आहे. ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा सुगंध घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर घडणारी 5वी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा विजय. आतापर्यंत तुम्ही जगासाठी काय होता यापेक्षा आता तुम्ही स्वतःसाठी काय बनणार आहात याचीही सुरुवात आहे. हा काळ तुमच्यासाठी एका पुनर्जन्मासारखा असेल. ज्या शत्रूंनी आणि विरोधकांनी तुम्हाला कमकुवत समजून बाजूला सारले होते, त्यांना आता तुमच्या यशाची गाज ऐकू जाणार आहे. हा केवळ विजय नसेल, तर तुमच्या कष्टांनी मिळवलेला तो सन्मान असेल, ज्यासाठी तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमची आंतरिक शक्ती, इनर स्ट्रेंथ जागृत होणार आहे. तुम्ही अशा काही आव्हानांना स्वीकाराल ज्यांना स्पर्श करायलाही लोक घाबरतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला असे काही अधिकार किंवा पद मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या विरोधकांचा जळफळाट होईल. पण हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला सर्वात जास्त शांत राहायचे आहे. तुमचे यश तुमचे उत्तर असेल. दर्श अमावस्येची ही ऊर्जा तुम्हाला सांगत आहे की तुमच्या प्रगतीचा रथ आता कोणीही रोखू शकणार नाही,
कारण आता प्रत्यक्ष काळ तुमची साथ देत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा महामंत्र सांगणार आहे जो या अमावस्येच्या रात्री तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवेल. या 5व्या भागात तुम्ही स्वतःला एका नवीन रूपात पाहाल, एक असा व्यक्ती जो आता परिस्थितीचा गुलाम नाही तर परिस्थितीचा निर्माता आहे. ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचे सर्व जुने हिशोब चुकता करून तुमच्यासाठी आनंदाचे आणि समृद्धीचे नवीन खाते उघडत आहे. तयार रहा, कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण इतिहासाची पहिली ओळ लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू असल्याने या अमावस्येच्या दिवशी एक गुप्त उपाय तुम्हाला सर्व संकटांतून बाहेर काढू शकतो. अमावस्येच्या दिवशी तुमच्या जवळच्या गावातील देवीच्या मंदिरात ग्रामदेवी जा. देवीला श्रद्धेने एक लाल रंगाचे ओटीचे कापड, 5 सुक्या खारीक आणि 2 विड्याची पाने अर्पण करा. मंदिरात बसून देवीची नवाण मंत्राची किंवा साधी आरती म्हणा आणि तुमच्या घरावरील इडापिडा टळू दे अशी प्रार्थना करा. या उपायामुळे कुंभ राशीवरील राहू-केतूचे सावट दूर होते आणि देवीच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. पूर्ण श्रद्धा मनात असू द्या. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ धैर्याचा आहे आणि तुमची हीच भक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबावर ग्रामदेवीची आणि कुलदेवतेची कृपा सदैव राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने आई अंबाबाई की जय किंवा कुलदेवता प्रसन्न लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या विश्वासाची साक्ष असेल. आणि हो, नशिबाचे असेच रोखठोक सत्य आणि उपाय रोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमची साथ हीच आमची खरी ताकद आहे. धन्यवाद.